डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागलेत. राऊतांचं विधान. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जनआक्रोश मोर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. जांभुरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार. महिला आरक्षण मुद्द्यावरून राजकारण तापलं. भाजपच्या आरोपांविरोधात काँग्रेसही मैदानात. काँग्रेसचे नेते आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी सुप्रिया सुळे हजर राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांसोबत सांगता सभा पार पडणार. भोंदू अशोक खरातभोवती ईडीनं चौकशीचा फास आवळला. मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. तर ईडी लवकरच खरातचा ताबा घेण्याची शक्यता. भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडल्या प्रकरणात गुन्हा. भरतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील आरोपीचा भयान चेहरा समोर. अयान अहमदनं पैशांसाठी आईचं मंगळसूत्र विकलं. मुलींवर पैसे खर्च करणं आणि महागड्या मोबाईलचा अयानला छंद. नाशिक धर्मांतर प्रकरणामधील आरोपींच्या मोबाईलमधून धक्कादायक तपशील समोर. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांवर मानसिक दबावासह छळवणुकीचे प्रयत्न. दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून छळ केला जात असल्याची सूत्रांची माहिती. त्र्यंबकेश्वर दर्शन पास. काळा बाजारातील आरोपी पुरुषोत्तम कडलकच्या खात्यात लाखोंचे व्यवहार. वर्षभरात 1,13,00,000हून अधिक व्यवहार. कडलकनं भाविकांकडून रोख रक्कम घेऊन खात्यात जमा केल्याचा संशय. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक. तपोवन वाचवाच्या घोषणा देत नाशिक महापालिकेवर धडक मोर्चा. भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग. काही मिनिटांमध्ये संपूर्ण गोदाम जळालं. परिसरामध्ये आग आणि धुराचे प्रचंड लूट.